वाटणं हे घाण आहे, असल्या घाणीत आपण जिंदगी घालून टाकलेलो सगळी, आपलं जीवन ह्याच्यात वाया चाललंय. त्याला वाटतं हेच आपलं विश्व आहे. तसं काही माणसं संसारात एवढे गंजलेत, एवढे रंगलेत, त्याला कधीच असं वाटणं चाललंय की बाबा कधीतरी हरिपाठ वाचावं, कधीतरी ज्ञानेश्वरी वाचावं, कधीतरी एकदा तरी पंढरपूरला जावं, 7 दिवसात कमीत कमी एकदा तरी कीर्तनाला यावं, 7 दिवसात उगा 1 तासभर तरी विना पहारा घ्यावा, असं कधीच वाटणं चाललंय महाराज. बघा तुम्ही, कधीच वाटणं चाललंय का? सांगे कोय पंखीचे किडे काय चिळसी घेती. पण लक्षात घ्या, जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, जर तुम्ही गाथा वाचला, तर तुम्हाला जेव्हा आत्मसुखाची अनुभूती येईल ना, त्यावेळी तुमचंच मन म्हणेल, तुमचंच मन म्हणेल, काय म्हणल, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, ओ मनते मनी बैसले, ओ मनते मनी बैसले, ओ मनते मनी बैसले, हा विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, ओ मनते मनी, ओ मनते मनी बैसले, विठ्ठल चित्त प्रपंचापासून, ओ मनते मनी, ओ मनते मनी बैसले, बैसले. कसं महाराज, सगळं संसारात व्यवस्थित असलं की तेव्हा मारुतीकडे येणार, सप्त्याकडे येणार, कशाकडेच येणार, तारुण्याच्या मध्ये नमाडी कोणाशी सदा मुसमुसी धुळे जैसा. तेव्हा म्हणतो गावचा पाटील आव, मला काय कमी आहे, मी गावचा सरपंच आहो, गावचा अमुक आहो, गावचा तमुक आहो, तालुक्याचा आमदार आहो, जिल्ह्याचा खासदार आहो, मला काय देव पाहिजे, मला काय पाहिजे, मला काही कमी नाही म्हणते. जेव्हा घरातले मारून बाहेर काढले, दात बीत पडले की तवा म्हणते. हे लक्षात घ्या, अशी स्थिती येण्याच्या अगोदर, अशी स्थिती येण्याच्या अगोदर 13व्या अध्यायात ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच मनातूनच ठरवून टाकायचं की बाबा एक ना एक दिवस आपण म्हातारं होणार आहोत, एक ना एक दिवस आपले दात पडणार आहेत, एक ना एक दिवस संसारात आपली किंमत कमी होणार आहे. म्हणून फलकट तो संसार एके सार भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, वमन ते मनी बैसलेसे. कुत्र्यानं उलटी केली, कुत्र्यानं, लेकरानं, कुणी केली, एखाद्यानं उलटी केली, ते उलटी बघल्यावर बरं वाटते का हो आपणाला? बरं वाटते का? नाही, किती छान आहे राव. म्हणजे ताटात वगैरे भरून घेतो का आपण, प्लेटात वगैरे घेऊन फ्रीजमध्ये वगैरे नेऊन ठेवतो का, चमचा वगैरे काजू बदाम टाकून. मी हे का सांगायला लागलो, असं जसं मनाला किळस येते ना उलटी बघितल्यानंतर, तसं एक दिवस तुम्हाला सुद्धा वाटेल की बाबा ह्या संसारात मी एवढं करला लाव, एवढं मरला लाव रात्रंदिवस, पण काय फायद्याचं काय? कधीच ज्ञानेश्वरी वाचलो नाही, कधीच हरिपाठ वाचलो नाही, कधीच 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 कीर्तन ऐकलं नाही, असं एक दिवस तुम्हाला वाटेल. कधी? जर तुम्ही संताच्या, साधूच्या, देवाच्या संगतीत आलात तर. गोपाळ म्हणतात, देवा आम्ही संसार केला, पण संसारात आम्हाला निश्चिंती मिळाली नाही. खरं सांगा, संसारात कोणी म्हणतं का असं? संसाराच्या अंगी अवघित विसुने, संसाराच्या अंगी अवघित विसुने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आता ये सोवळ झाले त्रिभुवन, आता हे सोवळ झाले त्रिभुवन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो, शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. कारण संसारात सगळी व्यसनच आहेत महाराज, सगळी व्यसन आहेत.
म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीच्या माध्यमातूनच अंतःकरण पवित्र होते, अंतःकरण शुद्ध होते. गोपाळ म्हणतात, देवा आम्ही संसारात रंगलो, संसारात एवढं रंगलो, पण आम्हाला आत्मसुख काय असतंय हे आम्हाला संसारात कळालंच नाही. का कळलं नाही महाराज? कारण कसं आहे, जिथं सुख आहे तिथं आपण गेलो नाही, जिथं सुख आहे तिथे गेलो नाही. काय, ज्या बाजारात जी वस्तू मिळते त्याच दुकानात गेलं पाहिजे. शूज मार्केटमध्ये गेला, शूज म्हणजे काय, बूट, चपलाचे दुकान, तिथं गेला आणि तिथं जाऊन म्हणायला लागला शूज नाही हो, मला पेढे पाहिजे. आता जोड्याच्या दुकानात जाऊन पेढे मागलं तर जमते का? जोड्याच्या दुकानात जर पेढे मागलं तर जोडेच मिळतील, पेढे मिळणार नाहीत. आणि पेढ्याच्या दुकानात जाऊन जर आपण जोडे मागितले तर तिथं जोडे मिळत नाहीत. तसं आपण संसारात सुखाची कल्पना करायला लाव. संसारात असं वाटतंय पत्नीमुळे सुख मिळेल, मुलामुळे सुख मिळेल, पैशामुळे सुख मिळेल, धनामुळे सुख मिळेल. पण लक्षात घ्या, संसारात जर सुख असतं, संसारातलं सुख कसं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जुंतिले घाण बांधोनी डोळे. तुकोबारांचं प्रमाण आहे नाटाच्या अभंगात. काय, बैल चला लागला घाण्याला, घाण्याला बैल चला लागला. पहिलं घाणी जुनी माणसं बघितली असतील, एकच बैल असायचा ना, घाण्याला एक बैल असायचा, एक बैल. त्याला काय करायचे, अशी एक काठी घ्यायची आणि त्याच्या समोर ते जू असतं ना, त्याच्या खांद्यावर त्या जुवाला काठी बांधायची आणि समोर एक हिरवागार चारा बांधायची त्या काठीला. बैलाला काय वाटायचं, हे चारा कधी भेटल, हे चारा कधी भेटल, म्हणून बैल सारखं चालायचा. चलून 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 दात गेले, चलून 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 डोळे गेले, चलून 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 किडन्या गेल्या, लिव्हर गेले, सगळंच गेलं, पण चारा काही भेटला नाही. ते बैल तो नाही, तो तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय. आपली ती कथा आहे, आपली ती कथा आहे. जुंतिले घाना बांधोळी डोळे, मागे जोडी आरतीनेही पोळे, चालेलो किती ते नकळे, रात्रंदिवस किती चाललोय आणि कुठपर्यंत चाललोय. सर्व सुखाची आशा थापटाक गेला, सर्व सुखाची आशा गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता देशात पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे सहित माझे सोयीतने नती कोणी, माझे सोयीतने नती कोणी, सर्वसुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशाची न पावेला, माया वेष्टीला जीव माझा, सर्वसुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशाची न पावेला, माया वेष्टीला जीव माझा. किती दिवस बैल चालला तरी त्याला तो चारा मिळाला नाही. तसं आपलं जन्मच्या जन्म जातील महाराज, पण संसारात सुख मिळत नाही. का? कारण संत सांगतात संसारात सुखाची कल्पना करणं म्हणजे समुद्रामध्ये समुद्रात पडलेली सुई शोधणं आहे. आता समुद्रात पडलेली सुई सापडेल का? सापडत नाही. तसं आपलं कसं झालं महाराज, गुरुवर्य रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर सांगायचे की एखादी बैलगाडी चालायला लागली ना, बैलगाडी, तर त्या बैलगाडीच्या शेतकऱ्यासोबत एक कुत्रं असायचं म्हणून, कुत्रं, आणि ते कुत्रं बैलगाडीच्या खालून चालायचं, बैलगाडीच्या खालून. त्या कुत्र्याला असं वाटायचं की ही बैलगाडी मीच वळला लाव. कुत्र्याला काय वाटायचं की ही बैलगाडी मीच वळला लाव. तसं तुम्हाला आम्हाला सगळ्याला वाटलं की संसाराचा गाडा माझ्यामुळेच चाललेला आहे.
काय वाटलं आपल्याला? महाराज आलो असतो हो काल्याला, पण इथं मरायला वेळ नाही हो, इथं मरायला वेळ नाही म्हणतात माणसं. घेतलो असतो विना पहारा महाराज, पण मरायला वेळ नाही म्हणतात. मरायला वेळ लागते का? अहो त्या जसं जनावराला कुत्र्याला वाटतंय ना बैलगाडी मी ओढायला लागलोय, तसं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की संसाराचा गाडा माझ्यामुळे ओढायला लागलाय, आपल्यामुळं काहीच होत नाही. आजी दादा गेल्यावर 3 दिवस सुद्धा कोणी थांबलं नाही, घरातलीच माणसं, बाहेरची तर सोडूनच द्या. बरोबर आहे का? आपल्याकडे तरी 13 दिवस उभं घराच्या बाहेर निघणार, पाणी घातलेलं लेकरू, बायको तर महिने महिने 6-6 महिने घराच्या बाहेर निघणार मालक गेल्यावर. पण हे लक्षात घ्या, मग असं गोपाळ म्हणतात देवा आम्ही संसारात एवढे रंगलो होतो, एवढे गंजलो होतो, पण आम्हाला निश्चिंती आणि समाधान संसारात मिळालं नाही. पण देवा जेव्हा आम्ही तुझ्या संगतीत आलो ना, जेव्हा आम्ही तुझ्या सोबत आलो ना, तेव्हा आम्हाला जी अनुभूती आली तीच अनुभूती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी झाली आमुची निश्चिंती. तुकोबाराय सांगतात बाबा आमच्या जीवनामध्ये आम्हाला निश्चिंती प्राप्त झाली केवळ तुझ्या संगतीमध्ये, केवळ तुझ्या संगतीमुळे. आणि काय मिळालं? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जेव्हा जे सुख मिळालं, जेही भोग मिळाले ते सगळे सुखाचेच भोग मिळाले देवा.
दुःखाचा कुठलाच भोग तुझ्या संगतीत मिळाला नाही. पण काय महाराज, सुख मिळायचं असेल तर त्याचा अनुभव असा आहे सुखाचा की सुख फक्त संगतीतच मिळतंय. बघा तुम्ही, दुःखही संगतीतच मिळते आणि सुखही संगतीतच मिळते. सुख मिळायला तुम्ही संगत कुणाची करता त्याच्यावर अवलंबून सुख आहे. ऐका, तुम्ही जर मुळातच दुःख ज्याच्यामध्ये आहे त्याच्या संगतीत गेल्यावर तुम्हाला सुख कसं मिळेल? कारण देवाच्या संगतीत आणि संताच्या संगतीत सुख आहे. कारण संगतीच असा आहे महाराज, संगत अशी आहे ती सुखालाही कारणीभूत आहे आणि ती दुःखालाही कारणीभूत आहे. फक्त तुम्ही संगत कशाची करता हे महत्वाचं आहे. बघा तुम्ही, तुकोबारायांचं प्रमाण आहे, बैसता चोरा पाशी तैशीची होय बुद्धी देखताची चिंदी मन धावी. समजा तुम्ही चोराच्या संगतीत राहायला लागले, चोरासोबत फिरायला लागले, चोरासोबत तुमची संगत जडली, मित्रत्व जडलं, तुम्ही त्याच्या संगतीत राहिल्यावर आपली वृत्ती कशी होईल? देखताची चिंदी मन धावी. चिंदूक जरी पडलेलं दिसलं तरी ते घरला उचलून घेऊन जावं वाटते. का? कारण संगत कुणाची आहे? तुम्हाला चोराची आहे. आता चोराच्या संगतीत सुख मिळेल का दुःख मिळेल? सांगा बरं, मिळेल का? नाही, 4 दिवस चांगलं खायला मिळेल, पण पकडल्यावर पकडल्यावर मार, सुख मिळेल का? नाही मिळणार महाराज. तसं तुम्ही संगत कुणाची? संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले, जन्म का सार्थक कुछ करले, करले रे. संगत संतन की करले, जन्म का कछु सार्थक करले. संगत ही माणसाच्या जीवनात फार महत्वाची आहे. कारण माणसाचा उद्धार, माणसाचं पतन फक्त संगतीमुळे होते. माणूस बिघडतो संगतीमुळं, माणूस घडतो संगतीमुळे. बघा तुम्ही, पंढरपूरला वारीला निघालो आपण, जर चांगल्या वारकऱ्याच्या संगतीत गेलो, निष्ठावान वारकऱ्याच्या संगतीत गेलो, भजन करणाऱ्याच्या वारकऱ्याच्या संगतीत, भजन करणाऱ्या दिंडीत गेलो तर चांगलं भजन होतंय. नाहीतर नुसते बिस्किट पुढेच गोळा करून घेऊन येतो आपण. योगेश महाराज बरोबर आहे का? काय महाराज, आता तिथं जाऊनही काही माणसं तिथे जाऊन नुसते तंबाखूवर तंबाखून बिड्या ओढत बसतात. झालं तिकडे कीर्तन चालू तर ह्याचं इकडे तंबाखू खाणं चालू. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, चरण रज वंदिता. पंढरपुरात गेल्यानंतर तिथली माती कपाळाला लावतात वारकरी, निष्ठावान वारकरी. तर ही लोक तिथं जाऊन बिड्या ओढतात, ही लोक तिथं जाऊन तमाशा बघतात. आता काय संगत वाईटाची केल्यावर काय महाराज? म्हणून पंढरपुरातला विधी असा आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा, नेमे भवव्यथा गाईल तो. पण कुणाला हे जर चांगल्या वारकऱ्याच्या संगतीत गेलं, निष्ठावान माणसाच्या संगतीत गेलं तर हे घडत. आणि जर दुर्जनाच्या संगतीत गेल्यावर दुर्जनच वृत्ती होईल महाराज. बघा तुम्ही, म्हणून संगत अशी आहे, पंगत सुद्धा चांगली भेटते आणि उद्धार सुद्धा होतो. संगती पंगती देवास वेगळे, नित्य नित्य जोडे तेची साच. संगत फार महत्वाची आहे महाराज. म्हणून देवानी तुकोबारायांनी पावला पावलाला देवाला विनंती केली, देवा नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्त भंग. देवा दुर्जनाची संगत देऊ नको. शब्द कसे आहेत बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. चांगली संगत भेटावं म्हणतात रामदास स्वामी, आणि चांगले वाक्य कानात पडावं म्हणतात. का बाबा? कारण संगत महत्वाची आहे. संगत बघा तुम्ही, पाणी आहे, पाणी चालू केली मोटर, आलं पैपातून पाणी बाहेर, ते पाणी गेलं पाटानं, ते गेलं मिरचीच्या झाडाला. झालं काय? तिखट झालं. कशामुळे झालं? मिरचीच्या झाडाची संगत झाली. तेच पाणी सोडलं पाटाला, ते गेलं ऊसाला. झालं कसं? गोड. हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, ज्याच्या संगतीत जातो तशी आपली वृत्ती होते. हे संतांनी लिहून ठेवलंय महाराज. काय कोणी असं छातीला हात लावून सांगत जाऊ नका, आपणाला कोणी बिघडू शकणार. लय माणसाला असा अभिमान, काय बी होईना हो महाराज आपणाला. आता आमची चर्चा झाली तेव्हा ती वेगळंच बोलायला लागले. काहीच होत नाही हो, आपलं मन चांगलं पाहिजे, आपण चांगलं पाहिजे, काहीच होत नाही, कोणी आपल्याला बिघडू शकत नाही. असं म्हणणारे लय वाहून गेलेत, हे लक्षात घ्या. असं म्हणणारे
लय वाहून जातात. कारण मी सांगत नाही, ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला कुसंगी नाडला साधू दैसा, कुसंगी नाडला साधू दैसा ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला कुसंगी नाडला साधू दैसा, कुसंगी नाडला साधू दैसा ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला ढेकणाचा संगी, हिरा जो भंगला साधू दैसा, कुसंगी नाडला साधू दैसा ढेकणाचा संग, हिरा जो भंगला कुसंगी नाडला साधू दैसा, कुसंगी नाडला साधू दैसा, साधू दैसा, साधू दैसा. चांगलं होतं हो. परवापर्यंत भजन करत होतं राव, चांगलं होतं. अहो भजन करत होतं, माळ होती गळ्यात, पण काढलं आणि गेलो बिघडून. प्यायला लागलं, कुठं बी राहायला लागलं, कसंही पडायला लागलं. का घडलं असं? का घडलं ते? असं का घडलं सांगा बरं. माणूस घरातच प्यायला शिकतो का एकटा? पिणाऱ्याला मित्र पाहिजे बरं का, लक्षात घ्या तुम्ही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हॉटेल गारवा. चला दोघं बी. आता काय महाराज, आणि ते हॉटेलचे नाव तर असे निवडून काढतात महाराज. थंड हवेचे ठिकाण, देशी दारूचे दुकान. काय महाराज बघा तुम्ही, कधीही असं का घडलं? हिरा होता हिरा. हिऱ्याला जर आयरनीवर ठेवलं ना, घिचड्याच्या आयरनीवर, आणि वरून घन जरी घातला ना तरी तो फुटत नाही. पण तसा हिरा न फुटणारा, ढेकणाची फक्त संगत झाली आणि स्पर्श झाल्याबरोबर त्याची पाणी पाणी झालं. पाणी पाणी कशामुळं झालं? फक्त संगतीमुळं झालं. लेकरं लय लहान आहेत, मोठी लेकरं दिसणार चले शाळेला गेलीत काय की. ए नाव काय तुझं? हा रुद्र, खाली मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. नाही तर उंदीर करतो बघ तुझा. माझ्याकडे जादू आहे. ऐक रुद्र, कोळसा माहिती आहे का? कोळसा कसला राहते मा? कोळसा दात घासायचा रे. दात घासतो का कोळशानं? हा, कसला राहतो मग कोळसा? कोळसा माहिती आहे ना? कोळसा कसला राहतो? कुठं राहते कोळसा? घरी राहते. चुलीत राहते का फ्रीज मध्ये राहते? चुलीत राहते. हा, हुशार आहे हो. रुद्र आहे. रुद्र ऐक, कोळसा कसला आहे? काळा आहे. त्याला हात लावल्यावर आपलं अंग गोर पान होते का? काय होते? काय होते? कोळशाला हात लावल्यावर काय होते? हा नाही, हे लय लहान आहेत महाराज, जाऊ दे आता. कोळशाला हात लावल्यावर काय होतंय? काय होतंय बोला. पालखीपाशी उभा राहिलेले महाराज, तुम्ही 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 इकडे बघा. कोळशाला हात लावल्यावर काय होतंय? काळ होतंय. आता ऐका, कोळसा कोण्याही अंगाने घ्या, कुणी कुणी बी हात लावा कोळशाला, ते आपल्याला काय करणार? काळच करणार. तसा दुर्जन पंढरपुरात भेटू द्या, दुर्जन वारीत भेटू द्या, दुर्जन सप्त्यात येऊ द्या, दुर्जन मंदिरात येऊ द्या, तो आपलं कधी सोडत नाही. म्हणून दुर्जनाला असं सांगलंय, दुर्जनम प्रथमम वंदे सजनम तदनंतरम. शास्त्रकारांनी दुर्जनाला आधी वंदन करा आणि दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन. आता लय विस्तार करायचा नाही. म्हणून संगत जीवनात महत्वाची आहे. तुकोबाराय म्हणतात, गोपाळांनी जेव्हा तुझी संगत केली ना तेव्हा त्यांना काय झालं? तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कारण निश्चिंती आणि समाधान फक्त तुझ्या संगतीमध्ये आहे देवा. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखील येथे मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा, जे अनुभूती घरी आली नाही, जी अनुभूती संसारात आली नाही, ती अनुभूती परमार्थात मिळाली. कारण परमार्थात जी अनुभूती आली ती संसारात नव्हती. काय होतं घरी? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. घरी काय नुसतं फलकट ताक होतं देवा, पण तुझ्या संगतीत आल्यावर दूध मिळालं, तुझ्या संगतीत लोणी मिळालं, तुझ्या संगतीत तूप मिळालं देवा.
पण घरी काहीच नव्हतं, नुसतं फलकट होतं. देवा घरी ताकाचे सरोवर. बरं नद्याच्या नद्या आहेत ताकाच्या घरी, ताक भरपूर आहे, पण तुझ्या संगतीत लोणी खायला मिळालं म्हणून परमार्थातला जो आनंद आहे ना महाराज तो संसारात नाही. खरं सांगा संसारात कोण दुःखी नाही हो? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे सांगा बरं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे म्हणा तुझे शोधोनी पाहे. कोण आहे सुखी सांगा. आता सगळ्याच उकरंडा उकरायचं नाही, पण बघ सगळ्या माणसाचा जर विचार केला प्रत्येकाला दुःख आहे. प्रत्येकाला. कुणाचा नवरा दारू पिणार आहे, कुणाचं पोरग दारू पिणार आहे, कुणाचा सासरा जाच करते, कुणाची सासू जाच करते, कुणाच्या बहिणीला त्रास आहे, कुणाच्या भावाला त्रास आहे, कुणाला रोग झालाय, कुणाला अमुक झालंय, कुणाला घरात सोयाबीन आहे म्हणून चिंता आहे, कुणाचं पोरग लग्नाचं आहे म्हणून चिंता आहे. चिंता नाही असा माणूस या जगात कोणीच नाही. आहे का मामा? कोण म्हणू शकते आता निश्चिंतीने? कोण म्हणू शकते असं? फक्त संतच म्हणू शकतात. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःखाचा चित्तेशी न त्याचा वाहू नये. आपला विषय काय चालला होता बघा. संसार दुःखाचा आहे माहित आहे, पण खरं सांगा सगळे दुःखी आहो, सगळे दुःखी आहो, सगळ्याला दुःख आहे. या मंडपाच्या बाहेर गेले की संसार सुरू होते, पण इथं आलो 1 तास झालं काहीतरी आठवण आली का हो घरची? कुणाला कोणतं तरी चिंता आली का? कोणती तरी सोयाबीनची, लेकराची, सासूची, सासऱ्याची काहीतरी टेन्शन आलं का? म्हणून सप्ताह करायचा आहे. सप्ताह का करायचा आहे? सप्ताह मोडायचा का नाही? कारण संसारात दुःख आहे, इथं सुख आहे. मग तुम्हाला सप्ताह भला मोठा करू नका, हरकत नाही, जसा करायचा तुमच्या पद्धतीनं करा. आता बऱ्यापैकी सगळ्याचं पीक चांगलं आलंय महाराज, बऱ्यापैकी पीक आलंय, काही कमी नाही. आता कुणाला सगळ्या लाडक्या बहिणीला 1,500 पडले, काही कमी नाही त्याला बी. फक्त दाजी थोडा परेशान आहे सध्या. 7 एकर आता बघा टमाटा. काय मला एवढं वाईट वाटलं महाराज, काय टमाट्याची काय अब्दा आहे, काय ते काय दुःख आहे त्या माणसाला. आता ज्याचं टमाटा असेल त्याला काय दुःख असेल, किती वाईट अवस्था आहे. अहो एखाद्या व्यापाऱ्याला नुसतं त्यानं 5 क्विंटल जर सोयाबीन घेऊन ठेवला आणि जर अचानक त्याचा भाव उतरून गेला 200 रुपयानं, तर त्यानं रात्रभर झोपणार. ते व्यापारी रात्रभर झोपणार बघा तुम्ही. पण आज एवढा मोठा टमाटा आहे महाराज, किती सडून चाललाय, किती खराब होऊन चाललाय. काय दुःख आहे त्या शेतकऱ्याला. खरं सांगू या जगात सगळ्यात दुःखी शेतकरीच आहे, बाकी कुणी नाही. जवान आणि किसान आता दुःखी आहे. जवान बऱ्यापैकी त्याला थोडंसं सरकारनं बघितलंय, पण अजून किसानला बघायला तयार नाही. विमा टाकतो म्हणून काय कोणता पाडव्याचा मुहूर्त आहे का अक्षय तृतीयेचा मुहूर्त येणार आहे की? बघा तुम्ही, विमा टाकतो म्हणून जानेवारीपासून वल्गना चालू आहे, जानेवारीपासून, पण अजून विमा शेतकऱ्याच्या खात्यात पडला नाही. काय अवघड आहे. आमदाराचा पगार रखडला का हो? कर्मचाऱ्याचा पगार रखडला का सांगा ना. बरोबर 1 तारखेला महाडीबीटी अंतर्गत पैसे पडणार म्हणजे पडणार त्याच्या खात्यात. पण एक लक्षात घ्या, सगळ्यात दुःखी शेतकरी आहे आणि हे सगळं सहन करतो फक्त शेतकरी. कारण उठला की पुन्हा विचार करतो, जाऊ द्या एवढा साल म्हणते, बघ पुढच्या वर्षी लढेंगे
बचेंगे और जीतेंगे म्हणते, बचेंगे तो और भी लढेंगे. हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात दुःखी कोण आहे? काय म्हणायचं मला? सगळ्याला दुःख आहे, पण ह्या 2 तासामध्ये आपल्याला सुख मिळतंय संताच्या संगतीत. म्हणून घरात ज्ञानेश्वरी ठेवा, घरात गाथा ठेवा, रोज वाचत चला. रोज नवीन नवीन ऊर्जा मिळते, संसारात लढाईची ऊर्जा मिळते गाथ्यामध्ये. किती दुःख येऊ द्या, काही संकट येऊ द्या, हार न मारण्याची ताकद फक्त संतांच्या शब्दामध्ये आहे. म्हणून घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आता एकदा आलाव ना देवा, एकदा तुझ्या संगतीत आला ना, एकदा माळ घातलाव ना, एकदा बुक्का लावला ना कपाळाला, एकदा आम्ही तुला मालक मानलोय ना, काय एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकदा मंगळसूत्र तुझ्या नावाचं बांधलंय ना गळ्यात, एकदा बाई मंगळसूत्र बांधल्यावर नवरा मारणारा राहू द्या, नवरा दारू पिऊन येऊन रोज त्रास करणारा राहू द्या, सासू त्रास करणारी राहू द्या, सासरा त्रास करणारा राहू द्या, ते कुणालाच बघणार. का बघणार? कारण तिचा धर्म सांगते पतिव्रता, धर्म सांगते पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. एकदा माळ घातली ना महाराज, पुन्हा माळ कालायचं ध्यानात आणायचं नाही. हा इकडं ऐका बरं का, आता एकदा परमार्थात आलो ना, याच्यापासून बाजूला जायचं नाही. का? कारण इथली जी अनुभूती आहे ती कुठंच जगात मिळत नाही. म्हणून गोपाळ देवाला विनंती करता, देवा आता एकदा तुझ्या सोबत आलो ना, आता आम्हाला तू बाजूला ढकलून देऊ नको आणि आम्हाला बाजूला जाऊन देऊ नको. अभंगाचं तवडी
संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. स्वयंपाक 70% झालाय, 100% झालाय ना. आता आपलं काय, मिया बेबी राजी तो क्या करेगा काजी. सगळंच झालं तयार, सगळंच आहे. आता वेळ कशाला लावायचा म्हणून अभंगाचा भाव संपला. आता उर्वरित वेळेमध्ये आजच्या या काल्याच्या कीर्तनाचा असा एक दंडक आहे की आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा याच्या अवताराचं आणि याच्या लीलेंचं वर्णन आजच्या दिवशी केलं पाहिजे. का महाराज? कारण देवाची चरित्र ऐकल्यामुळं, देवाची कथा ऐकल्यामुळं चित्ताला समाधान प्राप्त होते. कारण सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्त समाधान होतं कशामुळं? देवाची कथा ऐकल्यामुळं. आता देव म्हणजे कोण महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण आहेत महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्मा युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत. महापुरुष कुणाला म्हणतात? युगपुरुष कुणाला म्हणतात? ऐका, प्रवाहाच्या विरोधात जे कार्य करतात ना त्यांना युगपुरुष म्हणतात. म्हणजे प्रवाहाच्या विरोधात. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष. आज काय आहे? अमावस्या आहे ना. आज काय आहे? अमावस्या आहे. आजच्या दिवशी तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आजचा आहे. तारखेनुसार 11 मार्च झाला ना. 11 मार्च. आज तिथीनुसार आजच्या दिवशी प्राणज्योत मालवली, ती म्हणजे संभाजी राजांची वडू बुद्रुक तुळापूर या त्रिवेणी संगमावर छत्रपती संभाजी महाराजांना अतोनात छळ केला औरंगजेबानं. म्हणून इथं जमलेल्या सर्व भाविकांना एक विनंती करतो, ऐका, महापुरुष हे कोण्या एका जातीचे नसतात. बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, किंवा महर्षी वाल्मिक ऋषी असतील, किंवा महात्मा फुले असतील, अहिल्या माता असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. अलीकडे काय झालं महाराज? या महापुरुषांना जातीमध्ये लोकांनी बाटलं, जातीमध्ये. काल परवा त्या भूम शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत होते. तिथं लगेच दुसरा पुतळा बसवण्यासाठी घाई केली लोकांनी. ऐका, मला असं म्हणायचं नाही पुतळे बसवू नका, असं म्हणायचं नाही. नुसते पुतळे बसवू नका, पुतळ्यामधून काहीतरी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा, पण दारू पिऊन करू नका. बाबासाहेबांची जयंती साजरी करा, पण दारू पिऊन करू नका. का बाबा? कारण त्यांचं तुम्ही नुसतं नाचण्यासाठी घेऊ नका, त्यांना डोक्यावर घेऊन नाचू नका. त्यांचे विचार डोक्यात घाला, त्यांचे विचार डोक्यात घाला, हे लक्षात घ्या. आज छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अत्याचार सहन केला. औरंगजेबाने एवढा त्रास दिला महाराज. कधीतरी आपल्या लेकराला चरित्र वाचायला लावा संभाजी महाराजाचं. 40 दिवस एवढा त्रास दिला कशासाठी? केवळ धर्म बदला म्हणून. आज मला वाईट वाटतंय, अल्पसंख्याक समाजातील काही लोकांना असं वाटतंय की या हिंदू धर्मापेक्षा आपण दुसऱ्या धर्मात जावं. काय करायला लागलीत ही लोक? छोट्याशा पैशासाठी, छोट्याशा आमिषासाठी आपला धर्म सोडून कुठं ख्रिश्चनमध्ये चालले, कुठं दुसऱ्या धर्मामध्ये पदार्पण, पैशासाठी. पण लक्षात घ्या, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, आपण हिंदू म्हणूनच मरायचं. कारण संतांची शिकवण कशी आहे बघा. संतांनी सांगितलं आपला धर्म कधी सोडायचा नाही. दुसरा धर्म जरी चांगला दिसला, आपल्या धर्मात जरी दुःख असेल आपल्याला, तरी धर्म सोडायचा नाही. औरंगजेबानं पकडलं, 20,000ची फौज पाठवली होती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी. एवढे पराक्रमी, एवढे महाशूर होते. पकडल्यानंतर बांधण्यात आलं साखळ दंड. जनावराला बांधतात ना, ते साखळ तरी बारीक असेल, पण त्याच्यापेक्षा जाड अशी साखळ दंडानं बांधलं. अंगावरचं सगळं कातडं साललं, सगळं कातडं. त्याच्यावर मीठ, त्याच्यावर गरम पाणी. ऐका, आता हाताची बोटं छाटली, पायाची बोटं छाटली, नवे जीभ छाटली, जीभ. आणि शेवटचा पर्याय केला. तो पर्याय म्हणजे अशा 2 सळाखा घेतल्या आणि ते तापवल्या विस्तवामध्ये, आणि दोन्ही सळाखा दोन्ही डोळ्यात खुपसवल्या. आणि औरंगजेब म्हणत होता की बाबा राजे, तुम्हाला आम्ही सोडून देतो, फक्त तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. संभाजी राजानं सांगितलं, मरेन तर हिंदू म्हणून मरेन, आणि जगेन तर हिंदू म्हणून जगेन, पण तुझ्या धर्मात येणार नाही.
हे लक्षात घ्या. अशा संभाजी महाराजांच्या कुशीत, अशा संभाजी महाराजांच्या मुशीत आपला जन्म झाला. कारण ही युगपुरुष होती. ही युगपुरुष काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. ऐका, आज माझ्या मायमाऊलींच्या डोक्यावरचा पदर, दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस जर कुणामुळे सुरक्षित असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज या दोन महापुरुषामुळे. कारण एकीकडून औरंगजेब त्यांना असं ठरवलं होतं की या महाराष्ट्राने सगळ्या अखंड हिंदुस्थानाला इस्लामी राष्ट्र घोषित करायचं, इस्लामी बनवायचं सगळ्यांना, म्हणून मारून मुसलमान करायची तयारी चालू होती. आणि अनेकांना त्यांनी मारून मुसलमान केलं. त्या काळात स्त्री दिसली की तिच्यावर पार्श्वी अत्याचार करायचा, गाय दिसली तिला कापायचं, हे सगळं शेतकऱ्याचं पीक नाश करायचं, हैदोस मांडायचं. मंदिर दिसलं की मंदिरातल्या मूर्तीची विटंबना करायची आणि मंदिरावरचा कळस पाडून टाकायचा, मंदिर पाडायची, अशी त्याची सगळी कल्पना होती. पण हे सगळं धुळीस मिटवलं कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी. म्हणून या दोन महापुरुषांच्या कुशीत आणि मुशीत आपण जन्माला आलो. त्यातील एका महापुरुषांचा आजचा हा बलिदान दिवस आहे. आणि अशा पवित्र दिनी आज आपल्या या सप्ताहाची सांगता आहे. म्हणून त्यांच्या नामाचा जय जयकार केल्याशिवाय आपल्याला आज आपलं हे कीर्तन पूर्ण होत नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हरी कवळ हरी विठ्ठल. विठ्ठल जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली तशी आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा क्रांती केलेली आहे. अगोदर कशी क्रांती केली? अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली. अन्याय होत होता कुणावर? गोपाळावर, गवळणीवर अन्याय होत होता. अन्याय करणारा कंस होता आणि त्या अन्यायाच्या विरोधात एक फौज तयार केली आणि त्या अन्यायाच्या विरोधात उभा केली. आजच्या दिवशी आपण कृष्ण चरित्र ऐकलंच पाहिजे. का ऐकलं पाहिजे? कृष्ण म्हणजे धातू असा आकर्षित करून घेणारा, तुमचं आमचं चित्त ओढून घेणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं चरित्र ऐकलं पाहिजे. आता त्याचं चरित्र म्हणजे एवढा आहे महाराज, असं सांगते गवळणीमध्ये एका ठिकाणी, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आटे. काय करावं महाराज? याच्या खोड्या जर लिहायला गेलं आणि याच्या खोड्या जर सांगायला गेलं, समुद्राची शाई घेतली आणि मंदार पर्वताची लेखणी केली, ऐका, आणि पृथ्वीचा कागद केला आणि लिहायला बसलं तरी कमी पडल. एवढ्या याच्या खोड्या आहेत, एवढं मोठं याचं आगाध चरित्र आहे. नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवले कानोबाची पुरी, नवले कानोबाची पुरी, नकळे कानोबाचे घोडे, नकळे कानोबाचे, नकळे कानोबाचे घोडे, नकळे नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे घोडे, नकळे कानोबाचे घोडे, घोडे, नकळे कानोबाचे घोडे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आगाध आहे, त्याचं कोडं कुणाला कळणार नाही. नवल केवडी केवडी, नकळे कानोबाचे कोडे. आता अशा भगवान परमात्म्याचा अवतार झाला, ज्यांच्या पोटी झाला ती देवकी माता आणि वसुदेव. अशा या कुलवान संपन्न. आणि महाराज कसं आहे, पवित्र मुलगा जन्माला यावं प्रत्येकाला वाटतं, चांगला मुलगा जन्माला यावं प्रत्येकाला वाटतं, शेतात पीक चांगलं जन्माला यावं असं प्रत्येकाला वाटतं. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? शुद्ध बीजा पोटी लेकरू चांगलं जन्माला येईल. हो, आई वडिलांनी दोघांनीही पुण्य केलं पाहिजे. बघा तुम्ही, आई वडिलांनी दोघांनीही पुण्य केलं पाहिजे, दोघांनीही तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्येच्या अंती आता बघा, आता चैत्र शुद्ध पौर्णिमेला काय आहे? हनुमान जयंती. चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी हनुमंतराय जन्माला आले. पण त्याच्या अगोदर कुणी तपश्चर्या केली सांगा बरं? अंजनीच्या तपात मारुद्राले
वाटतंय कष्ट काहीच नको, सगळं फुकट मिळावं वाटतंय. ही आता सध्याची वृत्ती आहे. बघा तुम्ही, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तप करणं साधी गोष्ट आहे. आटणी करणे जे विरातीची तप म्हणले ज्ञानोबारायने. शरीराची आटणी करावं लागते, आटणी. हा उगं होत नाही महाराज तपश्चर्या. बघा तुम्ही, पखवाज वाजायला येतो पण अगोदर घासावं लागतंय. हा हाताला घट्टे बी येऊ द्यायचं नाही, झोप बी मोडायचं नाही, आणि पकवाज बी यावं वाटते. जमल का? हा ढोंगणाचं तुंतुन करावं लागतंय म्हणत होते आमचे वैद्य बाबा. ढोंगणाचं तुंतुन. बघा तुम्ही, आटणी करणे जे विरातेची तप. पार्वतीला वाटलं महादेव आपणाला मालक म्हणून मिळावा, तपश्चर्या केलं त्या बाईने. आमच्या तुळजापूरच्या भवानीला माझ्या जिजाऊ मातेनं साकडं घातलं. पोटी चांगली संतान येऊ दे देवा आई. त्याच्यासाठी अखंड तपश्चर्या केली. जगदंब जगदंब जगदंब. नवरा चांगला मिळावा म्हणून तपश्चर्या केली. कर्दम ऋषीनं बायको चांगली मिळावी म्हणून तपश्चर्या केली. म्हणून आपल्याकडे रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आहे. ज्याचं लग्न व्हायचं आहे त्याने ते ग्रंथ वाचावं. कशासाठी? मालक चांगला मिळावा म्हणून. महिला मंडळी ऐका, मुलीला ते ग्रंथ वाचायला हवा. रुक्मिणीनं ते ग्रंथ वाचला होता. आता हे ऐका, आता विठ्ठल विठ्ठल. आता बाबी बिघडलेला, आता पुढचं मी सांगणार. कसं लेकरू चांगलं जन्माला येलो. कोण आहे अंजनी माता? कोण आहे? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. तपाची अंती शिव झाले प्रसन्न. मागे वरदान ऐसे बोले. माग माग. महादेव पुढे येऊन उभा राहिले आणि काय ऋषमुख पर्वती अंजनी मातेला म्हणाले, माग आई, काय पाहिजे? काय मागितलं ऐका आता. येरी म्हणे ऐसा व्हावा मज पुत्र. हे बस 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 खाली बस बस. ज्ञानी बस खाली खाली. ज्ञान ज्ञान पाणी मिळा 10 रुपये. ज्ञानी ऐका, ज्ञानी मुलगा पाहिजे, पण कसा पाहिजे? काय मागितलं ऐका. ज्ञानी, पवित्र, भक्त, उत्तम, गुणी. आता हे 5 शब्द आहेत. ह्या 5 वर कीर्तन होईल आपलं, पण आपल्याला विस्तार करायचा नाही. मुलगा दे म्हणली, पण कसला दे? ज्ञानी, पवित्र, भक्त, उत्तम आणि गुणी. तुम्ही म्हणाला इंजिनियर दे, डॉक्टर दे, कलेक्टर दे, ते बी दे म्हणाव, पण हे बी मागाव. ज्ञानी दे, पवित्र दे, भक्ती करणारा दे, उत्तम दे आणि गुणवान दे, गुणवान. असं लेकरू मागितलं आणि तसंच लेकरू जन्माला आलं. काम बांधवडी काळ घातला तोडरी. केली शेता शुद्धी मूळ रामायणा आली. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. तपश्चर्या केल्यामुळं चांगली संतती जन्माला आली. या वसुदेवानं देवकीनं मागच्या अवतारात तपश्चर्या केली होती, तेव्हा त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि तेव्हा त्यांनी देवाला वरदान मागून घेतलं होतं की पुढच्या तरी अवतारात आमच्या पोटी जन्माला या, म्हणून ठरलं होतं महाराज. आणि त्या ठरल्यामुळं वसुदेवाची असणारी पत्नी म्हणजे देवकी माता आणि वसुदेवाचा या ठिकाणी काय झालं, कंसानं लग्न समारंभ आयोजित केला. लग्न सोहळा यशस्वीत पार पडला. आता लग्न सोहळा झाल्यानंतर वरात निघाली. वरातीमध्ये सगळे आनंदात होते, सगळे उत्सवात होते, सगळे तल्लीन होते. पण महाराज त्या वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने भरवसा बोलण्याचा. 8वा आईचा पुत्र वधील तुझशी. 8वा पुत्र हिच्या पोटी जन्माला येणारा तुझा प्राण घेणार आहे कंसा. जास्त उड्या मारू नको. आता मरणार आहो म्हणल्यावर बरं वाटतंय का? कळाव माणसाला नुसतं 8 दिवसात तुम्ही मरणार आहो. कसं होईल आपलं? काय खायचं ते खाऊन घेईल. मरण जवळ आलं की माणूस चांगला वागतो बघा. म्हणून तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मरणाची कार्य नाही आठवण संचिताचे धन लाभ हेवा. म्हणून आपल्या घरात लिहून ठेवा, आज मी मरणार आहे. काय लिहा? आज मी मरणार हाव. आणि दुसरं वाक्य, हेही दिवस जातील. हे 2 वाक्य डोळ्यासमोर ठेवा किंवा वहीत लिहून ठेवा किंवा घरात लिहून ठेवा. का लिहून ठेवायचं आहे मला सांगा? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 7 दिवसातच मरणार आहो ना. कोणता तरी वार येणारच आहे की ज्या दिवशी उठलो घरातून जाताना वाचलालो आज मी मरणार आहे, त्या दिवशी मरणारच आहे. कोणता का दिवस होईना, एक दिवस ठरलेलाच आहे आपला. मी मरणार आहो म्हणलं की माणूस थोडं घाबरते, म्हणजे पाप करत नाही, वाईट वागत नाही. आणि आता ऐका, आज गरिबी आहे, हेही दिवस जातील. हे रोज वाचायचं, हेही दिवस जातील. मग काय कर? देवावर विश्वास ठेवत हेही दिवस जातील.
हे दिवस जातील, एक दिवस चांगला दिवस येईल. आणि लय श्रीमंत झाला ते वाचू लागला रोज, हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. हातातली अंगठ्या हेही दिवस जातील, गाडी हेही दिवस जातील. आज आहे म्हणून लोकांना हिनवायचं नाही. हे डोळ्यासमोर ज्यानं ठेवतंय ना त्यानं उन्मत्तपणानं वागत नाही. श्रीमंती आली तर माजत नाही आणि गरिबी आली तर लाजत नाही. विठ्ठल कंस घाबरला महाराज, घेऊन या खडग माराया धावला हात तो धरला वसुदेवी. दाजी आता जमना म्हणले, आता ती माझी आहे. आतापर्यंत तुमची बहीण होती, आतापर्यंत तुमचा अधिकार होता, पण आता जमणार नाही. बंदीखान्यात टाका, जन्मलेलं लेकरू तुम्हाला आणून देतो असं म्हणल्याबरोबर कंसानं मान्य केलं. बंदीखान्यात टाकलं, संसार सुरू झाला. पहिला गर्भ राहिला, 9 महिने झाले. देवकीला एवढं वाईट वाटायला लागलं, काय करणार, नाईलाज होता. बाळ प्रसूत झालं आणि प्रसूत झाल्याबरोबर देवाच्या नवऱ्याच्या हातात दिलं. वसुदेवानं ते बाळ नेऊन कंसाच्या हातात दिलं आणि ते बाळ बघितल्याबरोबर कंस, आता लहान लेकरू बघितल्यावर ज्याला प्रेम निर्माण होईना ते दगडच होय म्हणावं. कळालं की बारकं लेकरू, आता लई मोठं नाही बरं का, लहान लेकरू. लहान लेकरू म्हणजे 4 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत, कारण गाढवाचे ताने पालट ते क्षणक्षणे. लेकरू लहानपणी चांगलं वाटतंय, पण वरच्यावरी बिघूड आले की मग बिघडूनच झालं. गाढवाचं लेकरू म्हणतात तो कोबा आहे, लहानपणी चांगलं दिसतंय, पण संस्कारित लेकरू कायम संस्कारितच राहते बरं का. लहान लेकरू बघितल्याबरोबर कंसाला वाटलं, अरे रे किती अर्भक आहे, याला मारून कशाला पाप घेऊ. भाचा आपल्याला मामा म्हणणार आहे, याला मारू कशाला. बायलेकीचं लेकरू आहे, याला कशाला मारू. म्हणून त्यालाही वाईट वाटायला लागलं. पण तेवढ्यात नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारद महर्षी आले आणि का आले माहित आहे का. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. काही माणसं बरोबर टाइमला भेटतात महाराज. आपल्याकडून पाप व्हायचं असलं की ती माणसं बरोबर येणार, ते म्हणणार म्हणजे म्हणणार. मी तुम्हाला अभिमानानं सांगणार नाही, पण खरं सांगतोय का, 2016ला माझं लग्न झालं. खरं आहे बरं का, लग्न झालेलं. 2016ला लग्न झालं. मी शपथ घेतलो होतो, आता ज्यांच्या संगतीत राहिलो वैष्णवी बंडाता त्या महाराज कराडकर, लग्नात मी एक तंबाखूची पुडी आणलो नाही. तुम्ही मला लय चेंगट आहे, मी चेंगटच म्हणून घेईन स्वतःला. बिडी आणलो नाही, ना कुणाला एक खापर दिलो नाही. बाजा बांधला गावठी आपला, त्याला बी पाहिजे होती, पण त्याला आधीच सांगितलं आता 100 रुपये वाढून घ्या, पण पुन्हा मिळणार. आता जाण्या माहित आहे ना, जाण्या आपल्याकडे जाण्या असतो ना, जाण्याच म्हणतात ना त्याला, काय म्हणतात त्याला, डाक. त्यानं तो माझा गुरुच भेटला. त्यानं मला आल्यावर त्याला बी बल्लूरला भेटायला गेलो मी, तेव्हाच त्याला, कारण गुरु म्हणजे काय, मी तिथे कीर्तन करत, त्याची माझी ओळख. त्याला म्हणलं कुणालाही माग, पण मला मागाय जमणार नाही. तू पिऊन ये, तू कसा बी ये, पण मी तुला देऊ शकणार नाही. कारण ते मी परंपराच मानणार नाही, पण वाडवडिलांशिवाय म्हणून मला मानायचं आहे. दारू पिऊन कोणतीही उपासना देवाला मान्य नाही, लक्षात घ्या. कारण आशोच्या मिंत्रे बीजे कथी येली. दारू पिऊन भजन करणारा, दारू पिऊन देवाचं कोणतंही नाव घेणारा माणूस, त्याच्यामुळे देव कधीच प्रसन्न होणार नाही, हे लक्षात घ्या. आमच्या गावात देवालीन माया आहे, आमच्या गावात देवालीन माया आहे. अरे बापरे, कुणाच्या घरापुढे जाऊन कधी भीक सुद्धा मागत नाही. तिच्याकडे लाईन लागते माणसाला बघायला यायची. पवित्र पवित्र. आता मी एक देवालीन बघितली, ती देवालीन काळ्या कॅरी बॅगला आणून खाते आणि इकडे देवालीन म्हणून घेते. मी स्वतः डोळ्यानं गादीवर उभा राहून सांगायला लागलो, हे काय हो, ही उपासना आहे का, ही उपासना आहे का. म्हणजे एखाद्याची हत्या करा आणि मग देवीची भक्ती करा आणि देवाची भक्ती करा, असं कुठे लिहिलंय. कोणत्याच देवीला आणि कोणत्याच देवाला लागणार, ती राक्षसाला लागते तिच्या पायाखालच्या. हे बी माहित नाही या लोकायला. आणि देवीला पाहिजे, देवीला पाहिजे, सगळे दैत्य गावातले जमा करून कार्यक्रम. हे लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल नारद महर्षी आले. नारद महर्षीने सांगितलं, अरे कंसा ठेवू नको त्या लेकराला. पहिलं 8वं होऊ शकतं ना, 8वं पहिलं होऊ शकते. पुण्य सारावया, याचं पुण्य कमी करायचं होतं, याच्याकडून पाप भरती करून घ्यायचं होतं, कारण याला मारायचं होतं, कारण हा राक्षस होता. म्हणून होताचे प्रसूत नेऊन या देत 6 मारीत. 6 लेकर मारले महाराज, 6 लेकर. आता
6 लेकरं मारल्यावर ह्याचं पाप भरती झालं आणि 7वा जो गर्भ होता ते योग मायेनं रोहिणीच्या रोहिणी उदरी घातला रोहिणी उदरी घेऊन घातला रोहिणी उदरी घेऊन घातला रोहिणी उदरी घेऊन घातला नकळत गर्भ ट्रान्सफर केला महाराज. त्या काळातली मशीन बघा, गर्भ ट्रान्सफर केला आणि सगळ्याला वाटलं गर्भ गळाला की काय, पण तो रोहिणी उदरात गेला आणि श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता 8 वर्षाची मूर्ती देवाची, कृष्ण भगवान परमात्म्याची वसुदेव देवकीच्या पुढे येऊन उभा राहिली. वसुदेवानं देवकीनं विनंती केली, देवा असं नाही हो, आम्हाला मातृसुख पाहिजे, मोठं झाल्यावर कुठं सुख मिळते, आम्हाला वात्सल्य भाव निर्माण करण्यासाठी तुम्ही लहान व्हा. देवाने सांगितलं मी लहान होतो, पण लहान झाल्यावर बोलायला जमत नाही, म्हणून एक ऐका, मी लहान झाल्याबरोबर मला इथं ठेवू नका का नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला नंदाच्या घराला मजनेई देवकी त्याचे मुके घ्यायला लागली, त्याला जवळ घ्यायला लागली, पाना फुटला, आनंद वाटला, पण सोडा मिठी लपवा जगजेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. 6 लेकरं मारली होती. देवकीला वाटलं देवा आज यालाही मारून टाकेल म्हणून मिठी सोडली. महाराज खरं सांगा, ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, माये पुढे बाळक काळे नेता एकुलता एक, होय का उदक तुटता मीना. एखादं लेकरू आहे, वैशीची शेवटी एकची विये वांजोटी. ज्ञानोबा म्हणतात, उतारत्या वयात एखादं लेकरू व्हावं, आणि ते लेकरू जर दुसरं कोणी घेऊन चाललं तर त्या माईला कसं वाटतं हो. काळानं जर ते लेकरू नेलं तर तिला किती वाईट वाटतं. लेकराची ताटातूट व्हायला लागली आणि देवकीला वाईट वाटायला लागलं, पण नाईलाज होता, टोपल्यात घातलं आणि उचलीला कमळापती पायची बंधने गळती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं आणि यमुनेच्या डोहापर्यंत आले. पाणी एवढं वाढलं महाराज, कारण श्रावण महिन्यात वारा जुळजुळ वाहतो या. असं महाराज श्रावण महिना म्हणल्यावर काय, आता सगळं वातावरण शांत आणि पावसाचे. रात्री किती कॅमेरे आलते बघा, किती फोटो काढला तर रात्री. तुमच्या गावाला काढलं की नाही. बरं झालं आमचं मंदिरात कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यावर महाराज रात्री खरं सांगू का, ज्या गावाला धनुरला गेलो तिथं योगायोग इतकं चांगलं वातावरण होतं, इथं नव्हतं का, पण तिथं वातावरण एवढं चांगलं होतं. श्रीकांत काटेवाडीचं, परभणी जिल्ह्यातले एक गायक, एक पखवाज वादक, सगळं वातावरण सुंदर वातावरण, मंडपी चांगलं, सिस्टीम चांगली, सगळं चांगली. पण माझा काय पाय गुन्हा की काय नाही की तिथे गेल्यावर पाणी आलं महाराज. मंदिरात कीर्तन झालं, पण महाराज आम्ही जिथं गाडी लावलो होतो सगळा मंडप खाली पडला बघा. रात्री 12च्या नंतर पुन्हा वारा आले.
12 पर्यंत मंडप पडला होता, पुन्हा मंडप असा खाली पडला होता, थोडा फाटला होता. पण रात्री किती कॅमेरे होते, म्हणजे फोटो काढत होते. तसं महाराज विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊस पडत होता. आणि पाऊस पडायला लागला. वसुदेवाला वाटला आता काय करा, घट्ट जीव केला आणि त्या यमुनेच्या नदीमध्ये शिरले. पाणी वाढायला लागलं, पाणी वाढायला लागलं. कृष्णानं विचार केला, आता काही खरं नाही आपल्या बापाचं. सासूबाई भेटायला आली ना, तिला अगोदर दर्शन दिलं पाहिजे म्हणून पूर चढला. त्याशी लावी ला अंगोट त्याशी लावी ला अंगुष्ठ त्याचे लावी, ला अंगुष्ठ त्याचे लावी. हे पूर चढला अथट त्याची लावी ला अंगोट त्याची लावी ला अंगोट त्याची लावी ला अंगोट. होय, पूर चढला अथट, त्याची लावी ला अंगोट त्याची लावी ला अंगोट त्याची लावी ला अंगोट अंगोट. मायाचा अंगठा बाहेर काढला आणि सासूबाईला दर्शन दिलं. यमुनेचं पाणी कमी झालं आणि गेल्याबरोबर वसुदेवानं यशोदा ज्या महालात झोपली होती त्याच पलंगावरती नेऊन कृष्णाला ठेवलं आणि तिथली माया उचलली. रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठती दूत. आणि महाराज इकडं काय झालं, यशोदेला माहीतच नाही की आपल्या पोटी जगाचा जगन्नायक भगवान परमात्मा आहे आपल्या शेजारी. तिला भानच नाही महाराज. एक दासी आली सकाळी सकाळी, आता राजाचं महाल बोलल्यावर काय, झाडायला आलेली दासी. तिनं त्या लेकराला बघितलं आणि त्या लेकराला बघून तिला आनंद झाला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कारण या जगात देवासारखा सुंदर कोणीच नाही महाराज, कोणीच नाही देवासारखा सुंदर. का? कारण तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हासे वदन हासे. देवानं स्त्रियांना तर वेड लावलंच होतं त्याच्या रूपानं, पण पुरुषाला सुद्धा वेड लावलं होतं. पुरुषाला कोणी वेड लावू शकत नाही, पण देव असा आहे पुरुषाला सुद्धा वेड लागतो. पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्याला विचारा, पांडुरंगा पुढे थांबल्यावर केव्हा निघून जावं असं वाटतं का? सारखं त्याला बघा वाटते. का बघा वाटते? कारण तो स्वरूपवान आहे, तो सुंदर आहे, तो सगळ्याचं चित्त आकर्षित करून घेणारा आहे. महाराज ती गवळण उभा राहिली आणि त्या देवाला बघितल्या बरोबर, कृष्णाला बघितल्या बरोबर सावळा देखियाला आनंदाला सावळा, देखियाला आनंदाला सावळा, देखियाला आनंदाला सावळा, देखियाला आनंदाला. त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला. सावळा देखियाला आनंदाला सावळा, देखियाला आनंदाला. त्याने आनंदाचा पूर आला, त्याने आनंदाचा पूर आला. सावळा देखियाला आनंदाचा सावळा, देखियाला आनंदाचा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मुकुट पितांबर
वेड लागलं त्या लेकराला बघितल्याबरोबर महाराज. पण पुन्हा देहावर आली. आता देहावर आल्यावर तिला वाटलं आपणाला जो आनंद कसा आहे, साधू संतांची अशी वृत्ती आहे, आपणाला जो आनंद झालाय ना ते त्यांनी आपल्या पुरतं मर्यादित ठेवला नाही. सेवितो हा रस घ्या रे हो नका, तुका म्हणे खातो आनंदाची लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. मग काय झालं महाराज? गवळण सांगती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, वाटी वाटी उंटा बडे. एक धावती एकी पुढे, वाटी वाटी गुंडावळे. एक धावती एकी पुढे, वाटी वाटी उंटा बडे. एक धावती एकी पुढे, वाटी वाटी गुंडावळे. गवळण सांगती गवळणीला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 यशोदेला, यशोदेला. मलाही थोडं बरं वाटलं आता, कारण घरी पोहे खालतो, इथं पुन्हा संदीप पाटील त्याच्या घरी पोहे खालो, ते पोहे लवकर जिरणार. मला भूक लागल नाही, तुम्हाला कसं मोकळं सोडल? हा, तुम्हाला बी बरं, तुमचाही नाश्ता इथं दाबून झाला महाराज. हा हा, शिरा का? हा, चिवडा की शिरा? शिरा खायनात कोणी महाराज, चिवडा असला. हा, म्हणजे सगळ्या, म्हणजे आता काही एक 10-15-20 मिनिटात आपला संपवायचा आहे. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. सगळ्या गावात वार्ता पसरली महाराज. गवळणीचा लोंडा सुटला कुठं लेकराला बघायला. अगं यशोदेला लेकरू झालं, अगं यशोदेला. म्हाताऱ्या निघाल्या, सगळ्याच निघाल्या, सगळ्या काट्या घेऊन निघाल्या. कोणी आता येताना लेकराकडं कोणी रिकाम्या हाताने जायनात बघा. कधी बघा तुम्ही, मा यशोदेला लेकरू झालं, यशोदेला लेकरू. मग कोणी आंगडं टोपडं घेतलं महाराज, कोणी आंघोळ घालायला लागलं, कोणी त्याला नाहू घालायला लागलं, कोणी त्याला गंध लावायला लागलं, कोणी त्याची अंग चोळायला लागलं. प्रत्येक जण काही करायला लागलं. कोणी त्याला पावडर लावायला लावलं. प्रत्येक जण काही. दासी जणी तिथं होती. तिने म्हणली सगळ्या बाजूला सरका ग, सरका बाजूला. सोयीनेची गलबल झाली. जनाबाई म्हणली माय आंघोळ घालू द्या म्हणजे चांगला आधी कडकडीत पाण्यानं. पाणी कसलं तापतात महाराज लेकरायला. आता ते कसं राहते, या बायाच्या हाताला भाकरी करून ह्याला गरम लागच ना. बघा तुम्ही, ह्याला गरम लागच ना. ह्याच्या मनानं पाणी तापितात, आणि पाणी तापून त्याला भलं मोठं टेम्परेचरनं पाणी तापले त्याला आंघोळ घालतात. पण आंघोळ का गुणानं घालतात का महाराज? हे गरम पाणी हे पायवड, हे हातवड, हे निंदा नाही बरं का. ह्या माय माऊल्या आहेत ना महाराज, ह्याच्याकडं त्या काळात शास्त्र होतं. लेकराचे हाडं मजबूत करायची. हे लेकराला आंघोळ घातल्यावर अंगणात मोकळ्या जागी टाकायचे, बरोबर ना माय? बाया काय म्हणायचे, सूर्याचा किरण जर लेकराच्या अंगावर पडले तर हाडं ठिसूळ राहीनात, कणखर होतात. हे शिकलेले बाई आहेत हो. आता उगं शिकलेली सून येऊन म्हणते आधुनिक काळातली, आत्याबाई तुम्हाला काही कळणार, उगं बसा. पण आत्याबाईला जेवढं कळते त्याच्यातलं ढेकळं सुद्धा हिला कळणार. हा, हिला पुरणाचा स्वयंपाक करायला हवा. पिठात पुरण घालते का पुरणात पीठ घालते हेच कळणार हिला. हिनं काय करते ती रेसची, ते मोबाईलवर बघते. आता मोबाईलवर बघणं वेगळं आणि प्रॅक्टिकली करणं वेगळं. पाठ करून आलेला टिपण्या कीर्तनकार वेगळा, आणि मनानं अभ्यास करून बोलायला लागला, माऊलीनं प्रमाण दिलं तर त्याला बरोबर कळतंय. आता ह्याच्या गाथ्यात ह्याच्या वहीमध्ये तेवढंच लिहिलेलं राहतंय. नवीन म्हणलं की ह्यानं घाबरून जातंय. आता मला सांगा, ते सांगणारे काय सांगतात, अमुक घ्या, एवढी चटणी घ्या, एवढे शेंगदाणे घ्या, एवढं तेल घ्या, हे सगळं सांगतात. पण परतवाव कधी,
वापाव कधी काढाव कधी हे काही शिकणं ते ह्याच्यासाठी प्रॅक्टिकली पाहिजे, प्रॅक्टिकली. तसं या महिला मंडळ आहेत ना, पूर्वीच्या काळातल्या ह्या प्रॅक्टिकली होत्या. आमच्या गावात एक बाई होती जिजाबाई, मातंग समाजाची जिजाबाई. कमीत कमी मला वाटतं आमच्या गावात तिनं 1000 डिलिव्हरी, 1000च्या वरीच केली असतील. माझ्या बारक्या बहिणीची मला माहित आहे तिने डिलिव्हरी केली. हा, एवढी तज्ञ बाई कोणाकडून काही घेत नव्हती, मला दिल तेवढं घेत होती त्या काळात. असं तटून बसत नव्हती, एवढेच द्या आणि तेवढेच द्या. पण दररोज आंघोळ घालायला घराला जात गेली. कोणी बाळात पण झालं की तिला सगळं कळायचं. लेकराचं पोट दुखलं, आता तुम्हाला सांगतोय का, लेकराची मान पडली म्हणून तुम्ही दवाखान्यात जावा. आत्ता तुम्ही लेकराची मान पडल्यावर दवाखान्यात जावा. तुमचे नाही जर 2000 रुपये काढून घेतले डॉक्टरनी तर कानाला खडा लावा. आणि लेकराची मान पडली म्हणून जर आता आमच्या गावात काही बाया, तुमच्याही गावात राहतात खेड्या गावात, त्या बाया उगाच सहज मान बसवतात. हे कला त्याच्याकडे आहे, ही कला त्याच्याकडे आहे, म्हणजे ते ज्ञान आहे त्याच्याकडं. मग काय झालं, अशा महिला जमल्या आणि सगळ्यांना यशोदेनं दान धर्म केला, साडी चोळी केली, आनंद झाला यशोदेला. आणि यशोदेनं सांगितलं, बाई आज जसे आलाव ना तसं काय करा, 12व्या दिवशी पाळण्यात टाकायचं आहे लेकराला आणि त्याचा नामकरण विधी सोहळा आहे, तुम्ही सगळे या बरं का. सगळ्यांना आमंत्रण दिलं, ब्राह्मणांना दिलं, गावातल्या सगळ्यांना बुंदीचं जेवण, महाराज लाडूचं जेवण दिलं. आणि त्या दिवशी कार्यक्रम ठरला. आता ज्या गवळणी आल्या होत्या ना, त्या गवळणी कशा आल्या होत्या, आल्या होत्या, कशा आल्या होत्या, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लकर गीत ऐका तिची मात, गगनी चांदणी लकर गीत ऐका तिची मात. आईच्या मंगल करीत होती दारात धरून कृष्णाचा हात, मंगल करीत होती दारात धरून कृष्णाचा हात. आईच्या नटानी आल्या गवळणी, आईच्या नटानी आल्या गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी. दुसरी गवळण रंग सफेद भारी बेदोडी, दुसरी गवळण भारी भोळी रंग हळदीनी पिवळी, हा दुसरी गवळण भारी भोळी रंग हळदीनी पिवळी, भारी भोळी रंग हळदीनी पिवळी. पिवळं पितांबर नेसून आली आणि डोक्यात पितांबर नेसून आली आणि पुढे एक लहान तरी उमर कवळी तशी चंद्राची डोळी, एक लहान तरी उमर कवळी तशी चंद्राची. आयशा नटानी आल्या गवळणी, आयशा नटानी आल्या गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या आल्या पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. अशा प्रकारे नंदाच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला. हाती दियो, घोडा दियो, पालखी दियो, कोणी काय दे कोणी काय आणलं आणि लेकराचा उत्सव साजरा झाला. आणि ज्या गवळणी आल्या होत्या त्या कशा होत्या, पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात, दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदीहून पिवळी, पिवळा पितांबर नेसून आली अंगी बुट्टेदार चोळी, तिसरी गवळण रंग काळा, काळी गवळण आहे तिसरी, रंग तिचा सावळा, काळी गरसुनी लेवणी गळा, अशी तिसरी गवळण. चौथी गवळण रंग लाल, लाल लाल ही लाल, कपाळी कुंकुम चिरी लाल, भांगी भरोनी गुलाल, पाचवी गवळण हिरवा रंग, अवघ्या झाल्या दंग, फुगडी खेळता कृष्णा संग, एकनाथ अभंग.
अशा 5 गवळणी आल्या आणि त्या ठिकाणी नामकरण विधी सोहळा पार पडला आणि कृष्णाचं नाव हे कृष्ण ठेवलं आणि अशा प्रकारे कृष्ण लहानाचे मोठे व्हायला लागले. इकडं काय झालं महाराज, कृष्ण गोकुळी जन्मला, कंसाला काळजी लागली, काय करावं. मग त्यांनी एक माणसं पाठवायला सुरुवात केली. पहिल्यांदा पुतनेला पाठवलं. आता पुतना म्हणजे कोण आहे? पूतना शब्द कसा आहे? पूतना. तन म्हणजे हे शरीर जिचं पूर्ण शरीर पापाचं भरलेलं आहे. पू म्हणजे पाप, ज्याचं पापानं भरलेलं आहे तिचं नाव पुतना. आणि ती काय घेऊन आली होती? तिच्या स्तनामध्ये विष भरून आली होती. कशासाठी? कृष्णाला मारायसाठी. आणि तिनं पहिल्यांदा विडा उचलला होता. आता कसं आहे, आल्याबरोबर ती आली यशोदेच्या दारात आणि बळजबरी घरात घुसली आणि घुसल्याबरोबर म्हणाली, ए यशोदे. यशोदा काम करत होती, बाहेर आली. कोण आलं माय? आता यशोदा म्हणली, कोण आहे? ओळखीची नाही, पाळखीची नाही. ती म्हणली, मला ओळखीली नाहीस तू? मला ओळखी नाही. मी कोण आहे माहिती आहे का? तुझ्या भावाच्या सासरवाडीतल्या जावयाच्या मावस बहिणीची मी लेक आहे. यशोदा म्हणली, तू कोणी का मावशीची म्हशीची मावस बहीण राहिनास? आलीस माय, बस म्हणली. बशील. अगं यशोदे, तुला मुलगा झाला म्हणून मला कळालं, बघू लेकरू कसं आहे. यशोदा म्हणली, माझा कृष्ण झोपी गेलाय. कृष्ण म्हणला, आई मी झोपायला आलो का इथं कीर्तनात? हा, कीर्तनात झोपायला आलो का आई? मी झोपायला आलो नाही आई, मी कीर्तन ऐकायला आलो. तसं मी आई झोपा काढायला आलो नाही, ह्याचा समाचार घ्यायला आलो. कृष्ण मधीच रडला महाराज पाळण्यात. काय लबाड आहेस ग? झोपला म्हणलीशी. आई उठलं माय लेकरू म्हणून तिनं उचललं, आणून दिलं. आता आणून दिल्याबरोबर यशोदा आपल्या कामाला गेली, आपलं घरातलं काम. ह्या बाईनं आपला कार्यक्रम चालू केला, स्तनाला लावलं आणि लावल्याबरोबर कृष्ण तिचं दूध प्यायला लागला. पण महाराज त्याच्या सगळं जहाल विष होतं. कृष्णानं डोळे मिटले. आता डोळे अनेक कारणासाठी मिटले. कारण पहिल्यांदा पहिली भोंदगी होती. त्याला वाटलं पहिल्यांदाच स्त्रीची हत्या करू नाही, भोंदगी आहे, पहिल्यांदाच का मारावं हिला, म्हणून डोळे मिटले. दुसरं कारण असं सांगतात की विष प्यायची सवय कृष्णाला नाही, म्हणून त्यांनी कुणाचा धावा केला? महादेवाचा धावा केला. दैवी दैत्य सागर मंथन पैकी त्या माझी अवचित हळहळ उठिले, तेत्वा असुरपणे प्राशन्न केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. महादेवाचा धावा केला. अनेक कारणासाठी डोळे मिटले. आता ते सगळं सांगत बसायला आपल्याकडे वेळ नाही. डोळे मिटले महाराज, सगळं विष असताना तिचं प्राशन केलं, पंच प्राण ओढले आणि ती म्हणायला लागली, मुंच कृष्णा सोड. आता तिला गावात सोडलं असतं तर गाव शिल्लक राहिलं. गोकुळ होता आपल्या ठाण्या एवढं महाराज, छोटं उग गोकुळ लहान होतं. आता तिचं शरीर एवढं बलाढ्य होतं की ती पंचकोशीमध्ये पडली तरी ती दिसत नव्हती, एवढी बलाढ्य होती. तिला असं एका माळ रानावर नेलं आणि तिला सोडून दिलं. तिचा प्राण घेतला. नंतर मामाळ भट्ट आला, कपट्या मामाळ भट्टा दिले पिढे दान. आता मामळ भट्ट आला. आता कोणत्याही बाईला एक सवरात आहे, महाराज हात बघा, हे लय सवय महाराज, हात बघा आणि माझं नशीब सांगा. तुम्हाला खरं सांगू का, कोणताच महाराज तुमचं नशीब बदलू शकणार, कोणताच. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, फक्त प्रारब्ध आहे महाराज. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. काय व्हायचं हे कुणालाच माहित नाही. सीतेला माहित होतं का? सीता जेव्हा जनकाच्या घरून आली नांदायला, तेव्हा सीतेला वाटलं राजाची बायको आहे मी, आता मला काय कमी आहे. पण अंगावरची हळद बी वाळली नाही तर 14 वर्ष वनवास सहन करावा लागला. ना नवऱ्याचं सुख मिळालं, ना कुठलं राजवैभवाचं सुख मिळालं. जी बाई गादीवर झोपणारी, गवताच्या गंजीवर गवत अंतरून झोपावं लागलं. बघा, चंदनाच्या पलंगावर झोपणारी बाई हाताला उशाला दगड ठेवून 14 वर्ष झोपावं लागलं. कशामुळे? हे सगळं प्रारब्ध आहे. देवाच्या बायकोला प्रारब्ध चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला चुकू शकत नाही. पण यशोदा म्हणली, या महाराज या माझ्या लेकराचं भविष्य सांगा. आता ह्यानं भविष्य सांगायला सुरू केला. सगळं उलट. देवानं उगा ऐकून घेतलं, काहीच बोललं नाही. पण कृष्ण म्हणला, बाबा उलट का सांगणं हरकत नाही. पण यशोदा म्हणली, तुमच्या अगोदर गर्गमुनी आले होते, त्यांनी मात्र सांगितलं की हा फार मोठा आहे, हा फार विद्वान होणार आहे, ह्या सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे. त्याला काय येतं त्या गर्गाला? त्यानं माझ्या मागच्या वर्गातला आहे, कॉप्या मारून पास झालेला आहे. असं म्हणल्यावर कृष्णाला राग आला. का? कारण ब्राह्मणाची निंदा केलेलं देवाला आवडत नाही. कारण वाईट वाटलं. महाराज तिथं बसलेला जो पाटा होता तो अधिक असा उचलला
आणि उचलल्याबरोबर बरोबर पाताळात बस. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट विटंबिला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट विटंबिला त्याची विटंबना केली पण त्याला ठार मारलं नाही महाराज. काय जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले गणाचे एवढी विटंबना केली सोडून दिलं. असे काग बग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खान बुडविली हळूहळू कृष्ण परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनाथ तोम्या देखील जयनीय गवळण दसवंती पैतांगे गवळण दसवंती पैतांगे आलिया कृष्णाची मागे आलिया कृष्णाची मागे गवळण दसवंती पैतांगे गवळण दसवंती पैतांगे आलिया कृष्णाची मागे आलिया कृष्णाची मागे. असा भगवान परमात्मा डाव्या गुडघ्यानं रांगायला लागला. उमरा चढता टेका धरी हा माथा जाऊळा रामो लागला रामो पायात चैन वाळे हे सगळं कमरेला पट्टा हे दिसल्यावर लेकरू किती सुंदर वाटतंय महाराज. इथं काय राहते हो वैन मामा त्याला काय म्हणतात दंडकड काय काय ते असतं ते बायालाच माहित आपल्याला काय माहित. महाराज हे असं दिसल्यावर लेकरू किती सुंदर दिसतंय. बरं रांगता रांगता पुन्हा वेणी जावळाची हे सगळं बघितल्यावर आनंद व्हायचा. सगळे गवळणी त्याला पाहायला वेडे व्हायचे आणि तो हळूहळू रांगायला लागला. रांगू लागला अंगणी माथा जावळाची वेणी छुन्नुक 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 त्याचा आवाज यायला लागला. त्या आवाजाची ऐकण्यासाठी देवाधिक देव सुद्धा यायला लागले मग बघायसाठी. कुणाला? कृष्णाला. आणि आता कसं आहे रांगाय लागला पण गुणानं बसणार चालला. रांगत रंगणी चोरी तोलोनी रांगत रंगणी धावली धरती गवळणी देवदत्ती चरणी देवती गाराणी देवदत्ती चरणी यशोदे साधने सोदे साधने नाही दूध भक्षण कमाळणे नवन केले साधे कृष्ण परतुनी माते परतुनी माते
सांगा, लेकरू रांगलाल्यावर बरं वाटतंय का म्हातारा माणूस रांगलाल्यावर बरं वाटतं? हा, घरात जर म्हातारा माणूस रांगला तर शिव्या खाते महाराज. काय दुखणं आलं का तुम्हाला रांगायला म्हणतात? लेकरू रांगलाल्यावर चांगलं वाटतंय. तसं रंगनी नाचायला लागला अंगणामध्ये आणि नाचत नाचत घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडल्याबरोबर महाराज बारके बारके लेकरं घ्यायला लागला. बारके लेकरं घेऊन लहान 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 मुले घेऊन, हे लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहना. लहान 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 घेऊन लहान 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 घेऊन, हे खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहना. हे खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहना. लेकरं घ्यायला लागला आणि रांगत रंगणी चोरीत तोलोनी धावणी धरिती असं खोड्या करायला लागला. लहानपणापासूनच खोडीपणा करायला लागला. कधी विस्तवाला जाऊन धरायला लागला, कधी मडक्यात हात घालायला लागला, कधी कुठं हात घालायला लागला, कधी चुलीत जायला लागला, चुलीतलं काळं लावून घेऊ लागला अंगाला. अशी खोड्या सुरू केला महाराज. कृष्णा म्हणायला लागली, आई म्हणायला लागली, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या गवळ्या घरी बाबाट उठला माट तयाचे फोडू नको रे. गवळ्या घरी बाबाट उठला माट तयाचे फोडू नको. गीत तुझा पिता आनंद मार तयाचे खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. दादा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. दादा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्ण म्हणला, बाबा हे असले फुलट्या चोऱ्या करून काही फायदा नाही. हे उगं बारीक 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 उगं कोणाच्या घरात जाऊन उगं नुकसान करायचं, कोणाच्या चुलीत हात घालायचं, कोणाचे असले काही नाही म्हणला. बाहेर पडला. बाहेर पडून वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा बोबड्या ह्या सगळ्याला बोलून घेतला जवळ. सगळे मित्र जमले. सगळ्या मित्राला म्हणलं, अरे काय तुम्ही, काय तुमच्या तब्येती, काय तुमचं शरीर, कसले येड्यासारखं राहता म्हणलं, काय खाते का नाही? का आई नाही खात म्हणलं. कसं काय? सगळं दूध देगलूरला चाललंय म्हणलं. प्रकाश महाराज, सगळं दूध देगलूरला चाललंय, बाकी काय राहिले म्हणलं. दूध सगळं देगलूरला चाललंय. घरी दूध डेअरीला, लेकरं खालीला, काहीच नाही म्हणलं घरी. आमची आई नुसतं ताक देते म्हणलं. अरे चला तसलं काही नाही म्हणलं. आजपासून माझ्या सोबत या, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोरी. एक संघटना तयार केली, तिला नाव दिलं चोरीय संघटना. आता चोऱ्या करायचं, रोज एकाच्या घरी जायचं, चोरी सुरू केली. रोज एकाच्या घरी जायचं, चोरी सुरू केली. घरी जायचं, खायचं आणि येताना एका गवळणीच्या तोंडाला लावलं महाराज. ती गवळण झोपेत होती, तिला काहीच माहित नाही. सकाळी उठली अगोदर सासू आणि उठल्याबरोबर सुनबाईला आवाज दिला, सुनबाई उठा 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 उठा, पहाट झाली उठा. सुनबाई उठली. आता उठल्याबरोबर तिने कडी काढायला आली. कडी काढायला आल्याबरोबर बघितलं तर काय, सासू म्हणली, मला तरी वाटलं घरातलं लोणी कुठं चाललंय, दही कुठं चाललंय, हे उद्योग चाललेत तुमचे, चोरून तुम्ही खावला. हा, ती म्हणली, सासूबाई मी खालो नाही हो, कोण आले मला माहीतच नाही, मी खालोच नाही. तुम्ही माझ्यावर कस काय आरोप करताय, कस काय आरोप करताय? बघ म्हणली आरसा. आरशात बघितलं तर काय, सगळं दही दूध लागलेलं दिसतं तोंडाला. अरे अशा अनेक खोड्या करायला लागला. एका दिवशी एका बाईच्या घरात गेला
आणि घरात गेल्यावर नवरा बायको दोघं निवांत झोपले होते आपल्या माझ घरामध्ये आणि निवांत शयन ग्रहामध्ये झोपलेले असताना त्याच्या दोघाच्या मधोमध मुंगूस सोडलं. अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा आम्ही असता निजूरी आम्ही असता निजूरी मला टाइम आहे 2 पर्यंत. आता झालं आपलं काम. आता प्रमाणही पुरी आणि कीर्तनही पुरी. आता ऐका महाराज, दोघांमध्ये मुंगूस सोडल्याबरोबर ते मुंगूस कुठं शांत बसते. बोचकाऱ्या घ्यायला लागले. मुंगूस बोचकाऱ्या घ्यायला लागल्याबरोबर बाई उठली. हुत 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 घाबरली महाराज बाई. अशा प्रकारे अनेक खोड्या केल्या. एक गवळण सकाळी सकाळी दारासमोर अशी चांगली रांगोळी टाकली होती. पण कृष्ण आला आणि म्हणला, काय ग लय छान रांगोळी काढली, लय छान रांगोळी काढली. ह्या रांगोळीचा काय फायदा आहे म्हणला. बघ तिकडी म्हणला. ती गवळण तिकडी बघायला लागली. तिकडी बघ म्हणल्याबरोबर ह्यानं काय केलं, त्याच्यावर कार्यक्रम केला. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, त्याच्यावर लघवी केली. का लघवी केली ऐका, ही लीला ऐका. कारण तिनं अष्टदळ काढली होती. त्यानं सांगितलं अष्टभोगामध्ये अडकू नको, 9 प्रकारची भक्ती कर. ह्या कलियुगामध्ये भक्ती कर, भक्ती. हे काय काढत बसलीस अंगणामध्ये अष्टदळ, अष्टभोगात अडकू नको, भक्ती कर. म्हणून ते त्याच्यावर लघवी केली. अशा अनेक खोड्या केल्या. एकदा कृष्ण घरामध्ये आला, शांतच बसना. आईला म्हणाला, आई मला ते वरचा चंद्र आणून दे. यशोदा घुसळण करत होती. घुम घुम करीती, घुम घुम करीती रे रे घुमती. आवाज यायला लागला, घुम 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 घुम. कशाचा? मंथन करत होती. आणि कृष्ण म्हणला, आई ते मला तेवढा आवाज आणून दे की. म्हणजे जे आणता येत नाही तसलं काही मागायला लागला, खोड्या करायला लागला. घरात आलं की शांत राहीना चालला, रडायला लागला. रडते माझे बाळताने समजावी राहिला. काही केलं तरी नाना परी समजावी ते परी न राही श्रीहरी. दही भात कालवून दिलावे कडेवरी घेऊन या फिरली मिलालो. काही जरी केलं तरी शांत बसना. शेवटी राधेला सांगितलं, राधे 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 गे श्याम सुंदरा. गावात गेले की गावात खोड्या करायला लागला, घरात आले की घरात खोडी करायला लागला. शांत बसना चालला. गाराने यायला लागली. गवळणी सांगती गाराणे, रात्री आला चक्रपाणी. खाऊनी दही दूध तूप लोणी, फोडिली अवघी विरजणी. हे गे बाई आमासी पावेना, हा गे बाई कोणासी आवरेना. यशोदे बाळ तुझा काना, कोठवर काय करावं म्हणली गवळणी. पहिली आली धावत, याने ग बाई काय केली मात.
गळ्यामध्ये हात घालीत मुखाशी मुख चुंबन देत हे बाई आमासी पाहावेना. दुसरी आली धावणी यानी ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना. असे सगळे गाराने आले महाराज, सगळे गाराने आले. ऐसे ऐकता गारानी यशोदे नैनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकूनी. कृष्णाला सांगितलं बाळा खोड्या करू नको, टाकून दे टाकून दे. महाराज कृष्णाचं सगळं ऐकून घेतलं. कृष्णही म्हणला बस झालं, मला आता आपण खरं तर हे करायसाठी आलोच नाही, आपलं पुढेही बहुत करणे आहे, पुढे भंडारा आहे पुढेही बहुत करणे आहे. म्हणून कृष्णानं ठरवलं आई जे सांगल ते ऐकायचं. आई सांगितली उद्या उठायचं, उद्या जाईन मी राहणार सवे घेऊन गोधना. गोधन, गोधन म्हणजे गाईचं धन. पहिलं सगळ्या श्रीमंत कुणाला समजायचे माहित आहे का? ज्याच्या घरी गाई जास्त. माऊली आपण मागच्या वेळेस आलतो ना, आपल्या दाजीच्या घरी गेलो होतो, किती गाई होते हो? मी आता संदीप पाटलाच्या घरी विचारलो, आत्याच्या घरी आम्ही तेव्हा, आता असतील किंवा नसतील, पण किती गाई होते? गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असायचा पहिलं? ज्याच्या घरी जनावर जास्त. आता ज्याच्या घरी कोंबड्या जास्त म्हणजे पोल्ट्री फार्मचा मालक झाला की सगळ्यात श्रीमंत. पण गाई जास्त, गोधन. म्हणून हे आता हे सगळं त्या गर्ग संहितेमधील गाथा नवनीतात आले. नंद उपनंद हे पदवी आहेत त्या काळातल्या. सरपंच उपसरपंच म्हणतो ना, तसं त्या काळातल्या पदवी आहेत. ज्याच्याकडं 9 लाख गायी असायच्या त्याला नंद म्हणायचे. म्हणून कृष्णाच्या बापाकडं 9 लाख गायी होत्या म्हणून नंद पदवी आहे. हा नंद पदवी आहे. खरं तर सरपंच कुणाला म्हणावं, उपसरपंच कुणाला म्हणावं असंही शासनानं काही दंडक घालावं तर त्याला सरपंच उपसरपंच करावं. पण ते त्या काळातल्या पदव्या, त्या काळात धर्मानुसार सगळं चालायचं. महाराज चला पुढं. ठरवलं, सकाळी उठवलं कृष्णाला आणि कृष्णाला आंघोळ घातलं आणि जाळी, घोंगडी, हातात काठी, सगळं साहित्य दिलं आणि बासरी दिली. आणि मग काय 9 लाख गायी घेऊन, वडज्या वाकड्या पेंड्या सुदामा त्यांच्या गायी घेऊन सगळे वृंदावनात आले. आणि वृंदावनात येऊन गायी गोपाळ यमुनेची तटी येती पाणी आगळोनी जगजेटी चेंडू चौगना खेळती वाळवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. झेला रे झेला वरचे वरी झेला हातीसी गमावितो पाठीसी खाय टोला. झेला रे झेला वरचे वरी झेला. असे खेळ खेळायचे महाराज. कोणते खेळ? खेळ कोणते? त्या काळातले. हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम घुगरी वाजे घमामा घुगरी वाजे घमामा घुगरी वाजे घमामा घुगरी वाजे घमामा हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम हमाम पोरा हमाम. कबड्डी, खो खो, हुतुतुतू, विटी दांडू, चेंडू, लगोरी, खेळ मांडी याला नाना परी असे खेळ होते पहिलेचे. आता मोबाईल मध्ये खेळ फक्त बोटाचं व्यायाम आहे, फक्त बोटाचं, शरीराचं व्यायामच नाही. आणि ते मोबाईल मध्ये गेम खेळत खेळत पोरं कधी येडे झाले, बापायचे 5-5 लाख रुपये घालून टाकलाले. कशात? त्याच्याच पत्त्याचा डाव आहे. पहिलं कुठं तर झाडाखाली बसून म्हातारे 2-4 उभं कर्मना चले म्हणून खेळत गेलते. आता तसलं नाही, पोरग एकटंच खेळाले आता. आणि बापाचं अकाउंट पोराच्या मोबाईलला लिंक आहे. बाप म्हणतो मला काही कळणार बाळ्यात, माझं पोरग लय हुशार आहे महाराज, सगळं व्यवहार करायला त्यानंच, सगळं पैसे पडलेले त्यानंच बघते, बँकेचं काम त्यानंच बघते. आम्ही सोयाबीन भरली महासंघाला, पैसे त्यानंच उचलते, तुरी भरल्या तिकडं त्यानंच उचलते. पण ह्याच्या नादात आता हे सांगता येत नाही कीर्तनात, पण असं प्रत्येक गावात घडलाले. प्रत्येक गावात चांगले चांगले दुकानदार पैसे घालून टाकलेत, चांगले चांगले आडतीवाले पैसे घालून टाकलेत. कशात? त्या पत्त्याच्या डावामध्ये, मोबाईल मधल्या. जुगार खेळणं सगळ्यात वाईट आहे, कारण पांडवांनी बायको डावावर लावली जुगारासाठी. बरोबर आहे ना? म्हणजे एवढा आंधळा होतो माणूस, बायकोचा सुद्धा विचार करणार हे माहीत असताना सुद्धा आपले लेकरं जुगार खेळालेत. म्हणून ह्या लेकरायला चांगले मर्दानी खेळ खेळायला हवा. कबड्डी, खो खो, कुस्ती, दांडपट्टा, चेंडू फळी हे खेळ चांगले कामाचे त्या काळातले. असे खेळ खेळले गोपाळ. आणि गोपाळ म्हणले पुरी आता 2 वाजले. ब्रह्मा महाराज झाली आता वेळ म्हणता अनाथी दोरी, झाली आता वेळ म्हणता झाली आता वेळ म्हणता
सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. मग प्रत्येकाच्या घरची चटणी भाकर दही काय आहे ते काय महाराज 2च मिनिटं. काला म्हणजे काय माहिती आहे का? काला म्हणजे सगळ्या जाती जिथं एकत्र येतात, सगळ्यांची वेगळी वेगळी मनं जिथं एकत्र येतात, सगळ्यांच्या वृत्ती जिथं एकत्र येतात, त्याचं नाव आहे काला. हरी नामाचा खिचडी काला, जीव शिवाचा ऐक्य काला. तो काला आज आपल्या गावामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादानं गेली अनेक वर्षापासून आपल्या सप्ताहामध्ये खंड आला होता. मी एकच मागणी मागतो, ऐका आता, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो, सप्ताह मात्र बंद करू नका. तुम्हाला सांगतोय का, तुमचा सप्ताह पडला पैसेच नाहीत, फोन करा. त्या दिवशी नारळावर जर कीर्तन नाही करून गेलो तर नाव बदलून ठेवा. तेवढी बी तुम्ही गरीब नाही. जर शेजारी शेत निघालं त्यांना 8 लाख म्हणला तर 12 लाखानं घेतो आपण. घेतो का नाही? मला असं म्हणायचं नाही, तुम्ही शेतही घ्या पण परमार्थही करा. का? कारण पुढच्या पिढीला, पुढच्या तुमच्या येणाऱ्या पोरायला काहीतरी चांगली वळण लागली पाहिजे. हो, घरी पैसा भरपूर आहे पण बापाला बाप म्हणत नाही, आईला आई म्हणत नाही, आणि बहिणीच्या घरी कधी पंचमीला जात नाही. का जात नाही? संस्कार नसल्यामुळं. आणि ते संस्कार फक्त या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मिळतात. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी योगानं, कशी का असणं अपरिहार्य कारणानं की माझ्या वाट्याला सेवा आली, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर सप्ताह झाला. या सप्ताहाची एकच सांगताय ती शेवट काय, ही 5 मुलं या ठिकाणी नवीन माळकरी व्हायला लागली. ऐका, ही चांगली गोष्ट आहे. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या सगळ्यांना आपण माळ घालायची आहे का आताच घालायची? बरं, आताच घालू. या लवकर या. वा, ऐका, साऊंड काय युट्यूब चॅनल वाले नाव काय युट्यूबचं? HRK साऊंड यांच्याकडून पुढच्या वर्षी 2 कीर्तनकाराचं मानधन ते स्वतः देणार. हा, काय करू, चाल होत राहते तेव्हा आपण माळ घालू. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की 5 नावं घेतो, त्यांनी समोर या. सुनील बालाजी पाटील, दत्ता दशरथ पाटील जाधव, रोहित शिवाजी पाटील जाधव, श्रीराम शंकरराव पाटील जाधव. नवीन माळ घेणारी ही मुलं आहेत. यांनी लवकरात लवकर समोर या. कीर्तन संपलं. बोलत असताना काही चुकलं असेल, काही प्रमाण चुकलं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही आहे ते ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचं आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर